आज जर त्या नसताना तर आम्हाला एवढं पळापळी करावं लागली नसती. आणि आता कसं आहे, वयाच्या मानानं काम पण होत नसते ना तसं. पहिले कसं लय मी कसं फास्ट ब्लाऊज शिवायचे, जास्त जास्त ब्लाऊज शिवायचे. आता कसं त्रास होतोय ना, पाया सुजते, ती कंबरचा त्रास होतोय, मणक्याचा त्रास आहे. पण आता बघा, आता त्याच्यानंतर त्यानं वारल्यानंतर परत जुळी 2 बाळं झाली. ती बघा, मला मुलगी आहे माझी मोठी, आता 12वीला ह्या वर्षी, आणि जुळी बाळ आहे ती बघा आता 2.5 वर्षाची. इतका त्रास आहे ना त्याचा की लय म्हणजे लय. त्यानं सांगितलं ना पण. आणि त्यावेळेस काय झालं, ह्यांना काम नव्हतं लॉकडाऊनमध्ये पण बसून. लॉकडाऊनमध्ये लय जणांचं नुकसान तर झालं आहे बरं का, सगळ्या लोकांचं. आणि त्यांना काम बी नव्हतं. मग मग मला म्हणायचं, आई आपण यूट्यूब चॅनल काढूया. मग त्यानं चॅनल काढला होता, पण 2-4च म्हणजे असं माझ्या शिवणकामाचे. त्यानं बघा 8च व्हिडिओ टाकले होते. 8 किंवा 12 असतील, असंच काहीतरी असतील बरं का, आठवण नाही मला. तेवढंच टाकले त्यानं व्हिडिओ. आणि अचानकच असं घडलं की मग तो चॅनल काय, आम्ही ते काय झालं, ह्यांच्या मोबाईलमध्ये होता. पहिला काय मोबाईल नव्हता, एकच मोबाईल होता आमच्याकडं, आणि छोटा होता मोबाईल. त्याच्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये त्यानं संध्याकाळी आलं की आम्ही संध्याकाळी माझा शिवणकामचा व्हिडिओ काढायचा आणि टाकायचा. माझा आई, आपण ह्याच्यातनं काहीतरी 4 पैसे कमवूया, पप्पाची पगार कमी येते, आमच्या शिक्षणाला खर्च जास्त होते, तुझं शिवणकामानं बी तुला त्रास होते, आपण यूट्यूबमधनं काहीतरी कमाई करूया, म्हणजे आपलं आमच्या शिक्षणाचं बी भागल आणि आपल्याला घराचं बी बघता येईल असं म्हणायचं. म्हणजे असं त्याला त्याची उंच मोठी मोठी स्वप्न होती ना त्याची. मोठा झाल्यावर असं करेन, तसं करेन. आणि जर त्या रविवारी बालभक्तीला, म्हणजे लहानपणापासून त्याने बालभक्तीला समर्थाच्या जायचे. त्यांनी दोघं बहीण भावंडं सायकलीवर. एवढं सगळं गुण असताना देवानं असा अचानक झटका घेतला ना आमच्या संग. कळलं पण नाही कसं अचानक शांत होत्याचं नव्हतं झालं. असं कुणासोबत सुद्धा घडू नये बघा, होत्याचं नव्हतं क्षणात कुणाचं सुद्धा होऊ नये. कारण ज्याचं काय असू द्या, ज्याच्या घरातला माणूस जाते ना, व्यक्ती जाते ना, त्याला काय अवस्था होती त्याची हे आम्हाला माहिती आहे बघा. सुखात तर सगळी सोबत असते, पण दुःखात कुणीच साथ देत नाही बघा. दुःखात म्हणजे कुणीच साथ देत नाही. आणि तशी अवस्था आमची झाली पोरगं गेल्यानंतर. माझं पोरगं होतं ना त्यावेळेस, कुणी माझ्या पोराला हे खरं, ती काम कर, ती कर, ती कर म्हणायची. पण माझं पोरगं गेल्यानंतर ना, आता काम करा, त्यांची कामं करायला, म्हणजे त्यांच्यासाठी वापरायला माणूस नव्हता असंच म्हणता येईल ना कदाचित. तर कोण आमच्याकडे फिरकलंच नाही. आणि त्यांचं काम नव्हतं, त्यांना काम बी नव्हतं, पोरगं तर गेलेलं. आणि माझी तर अवस्था अशी की मला उठता सुद्धा येत नव्हतं. मग शिवणकाम करून आम्ही काय करत होतो, पहिलंच आधीच तर त्यानं होतं तेव्हापासून शिवणकामावर आम्हीचं घर भागवत होतो कसं तर. ती पण त्यानं गेल्यामुळे माझी अवस्था तशी झाली, माझी उठण्याची सुद्धा अवस्था नव्हती. त्याच्यामुळे मी काही मसनीवर बसत नव्हते. मसनीवर बसण्याची कॅपॅसिटी नव्हती माझ्यात. मी सतत आजारी पडायची, म्हणजे जेवण म्हणजे माझ्या घशाच्या आत उतरतच नव्हतं. त्याच्या सगळ्या आठवणी लईच बेकार कंडिशन झाली होती आमची. आणि त्याला करंट लागला होता ना, मग काय केलं तसं त्यानं, मी खराट आणल्यानंतर तो खाली पडला. मग तोवर माझ्या ओरडल्यानं सगळी माणसं गोळा झाली होती रोडवरची सगळी. आमचं रोडचंच घर आहे ना, रोडवरनं ती सगळी माणसं पळत आली. काय झालं मी इतकं जोरात असं खचून ओरडले, मला माहीत नव्हतं की माझा आवाज इतक्या लांबपर्यंत गेला आहे. त्या अवस्थेत कसं मी ओरडले आणि काय हे पण मला कळलं नाही. पण आता म्हणतात की लय खचून आवाज आला आम्हाला, म्हणजे असं लय लांब खाली 1-2 किलोमीटरचा अंतर असा आवाज गेला होता माझा, इतकं मी जोरात असं ओरडत होते म्हणे. मी बप्पू म्हणत होता ना आम्ही त्याला, करंट लागला आहे माझ्या बप्पूला, असं मी ओरडत होते म्हणजे जोरात.
आणि मी एकटीनंच त्याला असं लाकडानं खाली पाडलं. खाली पाडलं तर सगळे आली, त्याला उचललं आणि असं तुडवलं ते. मग त्यानं काय केलं, तुडवलं त्याला. मग जरा थोडं श्वास घेतल्यासारखं केलं त्यानं. परत मग असं त्यानं त्याचा घाम पुसला. मग आता आम्हाला वाटलं की आता काय होत नाही, पण झालं उलटच. सगळी म्हणायला लागली की आता त्याला काय होत नाही, काळजी करू नका. पण माझा धीर सुटलेला, माझा काय होतं आणि काय नाही, माझ्या पोराला काय होतं आणि काय नाही, असं माझं पूर्ण धीर सुटलेलं. काय होतं आणि काय नाही सगळी माझा असं. त्याला दवाखान्यात नेलं तरी माझ्यात उभं राहायची शक्ती नव्हती. माझ्या शरीरात उभा सुद्धा राहता येत नव्हतं. माझं शरीर पूर्णच असं गळून गेलं होतं. आणि असं माझ्या हृदयात अशी धडधड धडधड धडधड. ते काय माहिती त्याचे हृदयाचंच काय असतं आपल्याला माहीत नाही, पण असं त्याचा जोपर्यंत जीव होता ना तोपर्यंत माझ्या हृदयात असं धडधड धडधड इतकं फास्ट ठोकं पळत होतं ना की मी म्हणायचे असं का होते, असं का होते. आणि ज्यावेळेस त्याचा जीव गेला ना त्यावेळेस माझ्या हृदयाचं ठोकं पण थांबलं. असं धडधड पळायची. काय माहिती काय होतं ते मला नाही माहिती, पण हा माझा एक अनुभव आहे बरं का. मग त्याला गाडीवर नेले आणि त्या दिवशी रविवार असल्यामुळं काय होतं, सगळी दवाखाने बंद होती. दवाखाने बंद असल्यामुळं इथं नाही तिथं नाही करण्यात, 2-4 दवाखाने करण्यात टाईम वेस्ट गेला. आणि गाडी भेटली नाही, म्हणजे 4 चाकी गाडी हवात बाहेर त्याला हवा लागली आणि पायापासून त्याचे शरीर गार होत मग गेलं, त्याचं रक्त आळत गेलं परत. आणि त्यावेळेस बघा अशी सगळी सिच्युएशन गाठून आली की सगळ्या 4 चाकी गाड्यावाल्याशींना फोन केला. सगळी म्हणायला लागली आमच्या गाडीला असं झालं तसं झालं, तिकडे गेलं इकडे गेले. परत नाहीला जाणं 2 व्हीलरवर न्यावं लागलं. आणि 2 व्हीलरवर नेल्यामुळे त्यानं उंच होता ना, असं खाली गाडीच्या खाली पाय. आता गडबडीत कसं नेता येत नसते, सगळे घाबरलेल्या अवस्थेत असते ती. आणि गाडीच्या खाली पाय सोडल्यामुळे त्याचं खालनं पायातनं गार, खालनं पाय तळव्यापासून त्याचं शरीर रक्त आळत गेलं. आणि त्याला नेसतो मग तिथं नेलं सरकारी दवाखान्यात. 2-4 दवाखाने बघितले पण काय नाही. मग तिथं सरकारी दवाखान्यात नेलं. मग त्याने ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला सोलापूरला पाठवलं. सोलापूरला तिथे नेलं तर त्यांनी म्हणले गेलंय म्हणले पेशंट. तिथून माझ्या मिस्टरने तर शरीर टाकून दिलं, काहीच राहिलं नव्हतं. एकुलता एक मुलगा आणि एवढा मोठा, त्याची किती तर स्वप्न बघितलेली आम्ही. आणि 5 मिनिटापूर्वी जेवून बाहेर आलेला मुलगा 1 तासानंतर आहे का नाही झाला. त्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल बघ. मग यांना तसंच आम्हाला तसंच गाडीत टाकून आणलं. आमची अवस्था बघण्यासारखी सुद्धा नव्हती, इतकी अवस्था आमची बेकार झाली होती. मग माघारी आणलेलं की त्याला तिथनं. रविवारी होती, सुट्टी होती आणि संध्याकाळचा 8 वाजता असं झालं, 9 वाजता तर 1 तासात सगळं. मग एवढं झालं 1 तासात. सोलापूरला नेलं, इकडं तिकडं नेसतो. 10 वाजता तर घरी आणलं. त्याला घरी आणल्यावर सुद्धा मला असं वाटायचं खरं तो जिवंत होईल म्हणून. मी काय करायचं, त्याचं तळवं चोळायचे, हात चोळायचे, सगळं शरीर. असं वाटायचं की देव जिवंत करेल, देव जिवंत करेल माझं एकुलते एक पोरं. काय त्याने इतकी देवाची सेवा केलेली.
त्यानं पहाटे 4 वाजता उठून गार पाण्यानं आंघोळ करायचा. गार पाण्यानं आंघोळ करून देवपूजा करायचा. देवपूजा करायला आमच्या 2 तास लागतात. मग अगोदर पाणी सगळं लवकर उठायचं, 3:30ला कधी 4ला उठायचा. आणि लवकर उठलं की नाही, जर उशीर जर झाला तर मग लईच पळापळी करायचा. जरा लवकर उठला की मग जरा दमाने त्याची कामं करायचं, आंघोळ वगैरे. मग एवढं पहाटेपासून ना देवाचं करायचं, गार पाण्याने आंघोळ करायचा. मला वाटायचं देव काय तर माझ्या पोराबाबत चमत्कार करल आणि माझ्या पोराला जिवंत करल, म्हणून मी असं त्याला हात चोळायचे, पाय चोळायचे, स्वामीचा धावा करायचे, देवाचा धावा करायचे. देवा माझे कुलते एक मुलगा, तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवा, माझ्या मुलाला जिवंत करा, असं वाटायचं. देव काही तर सहाय्य करल, एवढं त्याने देवासाठी केलंय म्हणल्यावर